किंवा जे समाज बांधव बाहेर उभे आहेत त्यांनी आसनस्थ व्हायचंय। सर्वप्रथम सर्वांनी आतमध्ये येऊन बसायचंय। ज्यांची पार्किंग मध्ये ज्या इतर महिला उद्योजिका शिरपूर येथून आलेल्या आहेत त्यांना मी व्यासपीठावर आमंत्रित करतो। त्यानंतर प्राध्यापक ईश्वर अर्चंद बडगुजर यांनीही सूत्रसंचालनाची धुरा सांभाळावी। त्यानंतर प्राध्यापक उमेश बडगुजर मुंबई यांनी सूत्रसंचालनाची धुरा सांभाळावी आणि यांच्या सहकार्यासाठी लीलाधर बडगुजर आणि लोकेश कोतवाल हे असतील। तरी मी रेवतीताई, ईश्वर सर आणि उमेश सर यांना हे व्यासपीठ हँडओव्हर करतो आणि कार्यक्रमाला आपण सुरू करूया। धन्यवाद। स्वागतम। आज जळगाव महानगरीमध्ये आपल्या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये अखिल भारतीय बडगुजर समाज महासमिती व बडगुजर विद्या प्रसारक मंडळ जळगाव यांच्या संयुक्त विद्यमानं अखिल भारतीय बडगुजर समाज वधूवर परिचय मेळावा संपन्न होत आहे। या मेळाव्यासाठी तीनही राज्यातून मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सर्व समाज बांधव आणि भगिनींचं आयोजकाच्या वतीनं मी सहर्ष स्वागत करतो, अभिनंदन करतो। या ठिकाणी बडगुजर समाज महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेश राज्यामध्ये विखुरला गेलेला आहे। या विखुरलेल्या समाजाला संघटित करण्यासाठी हे विखुरलेले फुलं एका माळेमध्ये आणण्यासाठी तब्बल 55 वर्षापासून समाज संघटनाचं कार्य सुरू आहे। या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी या समाजाची दशा आणि दिशा अवघ्या 2 मिनिटांमध्ये स्पष्ट करणार आहे। आज आपण पाहतो की बडगुजर समाज सामाजिक, शैक्षणिक, राजकीय दृष्ट्या प्रगतीपथावर आहे। या मागचं एकच कारण, या समाजाला संघटित करण्यासाठी ज्या समाज नेत्यांनी 55 वर्षापूर्वी विचार रोवले, विचाराचं एक रोपटं लावलं, ते आता वटवृक्षामध्ये त्याचं रूपांतर होत आहे। आपण 50-60 वर्षापूर्वी मागे जा, त्या काळातली परिस्थिती बडगुजर समाजाची पहा, अतिशय वाईट अवस्था आपल्या समाजाची होती। कुठलाही रोजगार नाही, 2 वेळचं जेवणाची भ्रम आपल्याला त्या ठिकाणी होता। पण आपण सगळ्यांनी आपली कुलदैवत चामुंडा मातेला साक्षी ठेवून विकासाचा निर्धार केला आणि आज आपला बडगुजर समाज एक चांगल्या स्थितीमध्ये आलेला आहे। विशेषतः या संघटन कार्यासाठी 55 वर्षापूर्वी अखिल भारतीय बडगुजर महासमितीची निर्मिती शिरपूर या ठिकाणी करण्यात आली। त्या काळातील स्वर्गीय तुकाराम जाधव असतील, स्वर्गीय नथुअण्णा बडगुजर असतील व त्यांच्या सोबतीने काम करणारी सर्व मंडळी यांनी गावं पिंजून काढली, सायकलींवर जाऊन समाजाला जागृत करण्याचं काम या लोकांनी केलं। म्हणून आज आपण पाहतो की आपला समाज संघटित झालेला आहे। ती धुरा स्वर्गीय जाधव गेल्यानंतर हळूहळू पुढे, मग ते धुऱ्याचे आनंद भाऊ सूर्यवंशी असतील, त्यानंतर सुरेश मगन बडगुजर असतील, त्यानंतर करोडपती युएच करोडपती सर पारोडा ते असतील, माधवराव सेठ असतील आणि शेवटी आज भुसावळ येथील बडगुजर समाजाचे अध्यक्ष, धडाडीचे कर्तव्यदक्ष समाज नेते श्री सुरेश शिवराम महाले यांच्यावर अखिल भारतीय समाजाची अध्यक्षपदाची धुरा आहे। हे सर्व करत असताना ज्या पद्धतीनं स्वर्गीय बाबासाहेब आंबेडकरांनी घटना तयार केली,
त्या घटनेनुसार आपल्याला जावं लागतं. त्याच पद्धतीची घटना अखिल भारतीय महासमितीची आहे. अनेक समित्या यामध्ये आहेत. बंधूंनो, मला आवर्जून या ठिकाणी सांगावंसं वाटतं, अखिल भारतीय बडगुजर महासमितीच्या 10 समित्या आहेत. त्यामध्ये सलोखा समिती असेल, शिक्षण समिती असेल, ओबीसी समिती असेल, समाज कल्याण समिती असेल, उद्योजक समिती असेल आणि युवकांची समिती आहे. आणि या समित्या चांगल्या पद्धतीने काम करत आहेत, ही वस्तुस्थिती आहे. हे अजून आमच्या बऱ्याच बडगुजर समाजाला माहिती नाहीये की अखिल भारतीय स्तरावर काय कामकाज चालू आहे. हे त्यांच्यापर्यंत जाणं फार आवश्यक आहे. कारण या समित्यांचे कार्यकर्ते, अध्यक्ष राबतायत, वेळ आणि पैसा खर्च करत आहेत आणि जेणेकरून समाज आपला पुढे कसा जाईल यासाठी प्रयत्न चालू आहे. मग ती शिक्षण समिती असेल, पीडी बडगुजरचं काम करतायत, सलोखा समिती आनंदभाऊ सूर्यवंशी, त्याचबरोबर राजेंद्र भालचंद्र बडगुजर आणि आता सुरेश महाले आहेत. वधूवर परिचय समिती सुधीर भाऊ असतील, आता लीलाधर भाऊ आहेत. समाज कल्याण समिती आमचे धर्मेंद्र अण्णा आहेत. अशा समित्यांचे पुन्हाच वेगवेगळे पदाधिकारी आहेत. 3 महिन्यांनी मिटिंगा होतात आणि त्या ठिकाणी कामकाज चालतं. अशी ही महासमिती सगळ्या समाजाला एकत्र करण्याचं काम करते. त्याचबरोबर या जळगाव शहरामध्ये जळगाव विद्या प्रसारक मंडळ आहे. अत्यंत प्रभावी काम करणारं. आपण जर स्वतः भेट दिली तर आपल्याला विश्वास बसणार नाही की बडगुजर समाजाची बोर्डिंग आहे का. अत्यंत सुंदर प्रकारचं नियोजन, अत्यंत सुंदर प्रकारची इमारत. दररोज त्या ठिकाणी 70 ते 80 विद्यार्थी त्या ठिकाणी वास्तव्याला आहेत. गोरगरीब विद्यार्थ्यांना या ठिकाणी शिक्षक, त्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था त्या ठिकाणी आहे. धुळ्याची बोर्डिंग असेल, मुंबईचे उत्कर्ष मंडळाचं कार्य असेल, जळगावचं कार्य असेल, अमरावती, अकोला, नंदुरबार, विविध ठिकाणी आपलं काम सुरू आहे. पण मला या ठिकाणी विनंती करायची आहे, या समाज कार्यामध्ये आपण सहभागी व्हा. नुसतं वधूवर परिचय मेळावा आहे, माझ्या मुलीचं लग्न करायचंय, माझ्या मुलाचं लग्न करायचंय म्हणून मी गेलोच पाहिजे, हे जरी बरोबर असलं, परंतु समाजाचा मी कोणीतरी लागतो. समाजाने जे जे उपक्रम राबवले त्याच्यामध्ये आपला सहभाग असणं आवश्यक आहे. कारण आपण बडगुजर समाजाचे आहोत. समाज जर संघटित झाला तर या ठिकाणी आपल्या सर्व मागण्या पूर्ण होतील. आज टीव्हीवर आपण पाहतो, एक जरांगे पाटलाने पूर्ण महाराष्ट्र हादरून दिलेला आहे. मंत्रिमंडळ त्यांच्या लोटांगण घालतंय. कशाच्या जीवावर? समाजाची एकता, समाज संघटन हे फार महत्वाचं आहे. म्हणून या निमित्तानं आज वधूवर परिचय मेळाव्यासाठी अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना आम्ही सन्मानाने व्यासपीठावर आमंत्रित करणार आहोत. बडगुजर समितीचे अध्यक्ष आहेत आणि सुरेश महाले साहेब यांनी सांगितलं की तुम्ही वास्तविक थोडक्यात 2 शब्द या ठिकाणी व्यक्त करायचे आहेत. त्याप्रमाणे मी या ठिकाणी व्यक्त केलेले आहेत. समाज आपला जागृत झालेला आहे, त्याबद्दल दुमत नाही. या समाजाचं एकता पाहून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वगैरे लोहरीला कार्यक्रम झाला, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर आपण खऱ्या अर्थानं पुन्हा एकत्र या, मनातले मतभेद दूर करा आणि एकत्र येऊन समाज संघटन कार्यासाठी आपण हातभार लावावा, एवढीच मी या ठिकाणी विनंती करतो. आणि शेवटी बऱ्याच तरुणांच्या प्रतिक्रिया आहेत की समाज आणि नेते काम करताना दिसत नाही, त्यांचा आरोप आहे तरुणांचा. पण मी या ठिकाणी सांगू इच्छितो, बडगुजर समाजाची नोंद, साधी नोंद महाराष्ट्र गॅजेटला नव्हती. बडगुजर समाज हा महाराष्ट्रातच नव्हता. कुठलाही आपल्याला दाखला किंवा सर्टिफिकेट मिळत नव्हतं. पण या सर्व समाज नेत्यांनी 2006 मध्ये आंदोलन उभारलं. गावागावामधून लोक शहराच्या ठिकाणी जमा झाले
मोर्चे निघाले, तत्कालीन मुख्यमंत्री मंत्र्यांनी त्याची दखल घेतली आणि आपल्याला ओबीसी मिळालंय. हे सहजासहजी मिळालेलं नाही बंधूंनो. हे अखिल भारतीय बडगुजर महासमिती व सर्व नेत्यांचं, टीमचं खऱ्या अर्थानं हे श्रेय आहे. आणि म्हणून या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सगळे एकत्र आलो. मुला मुलींचा विवाह जमेलच होईलच त्याबद्दल दुमत नाही. या ठिकाणी अनेक मान्यवर आपले विचार व्यक्त करतीलच, पण या कार्यक्रमाच्या निमित्तानं एकच शब्द तुम्ही द्या. ज्या ज्या वेळेस मग महासमिती असेल, समाज मंडळ असतील, समित्या असतील, यांचा जो जो उपक्रम असेल त्या उपक्रमाला खऱ्या दिलानं मोठ्या अंतकरणाने साथ द्या. समाज निश्चित पुढे गेल्याशिवाय राहणार नाही, एवढीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि मी या ठिकाणी आमच्या सन्माननीय रेवतीताई यांना मी या ठिकाणी आमंत्रित करतो. धन्यवाद. सुस्वागतम, शुभ स्वागतम, शुभ स्वागतम. आताच ईश्वर सर म्हणाले की समाजामध्ये जे मोठमोठे कार्य तडीस जात असतात त्या कार्यांच्या मागे कितीतरी अदृश्य हात असतात आणि कित्येक व्यक्ती पडद्यामागे राहून त्या ठिकाणी अविरत कार्य करत असतात. मला वाटतं आपण सुद्धा आपल्या परीने जेवढं काही शक्य आहे तेवढं आपण या कार्याला हातभार लावू शकतो. आणि त्याच अर्थाची दत्ता हलसगीकरांची ही कविता, ज्यांची बाग फुलून आली, ज्यांची बाग फुलून आली त्यांनी दोन फुलं द्यावी, ज्यांचे सूर जुळून आले त्यांनी दोन गाणी गावी, ज्यांच्या अंगणात झुकले ढग, ज्यांच्या अंगणात झुकले ढग त्यांनी ओंजळ ओंजळ पाणी द्यावे, आपले श्रीमंत हृदय त्यांनी हृदय करून भरून द्यावे, ज्यांची उंची आभाळ एवढी उंची असलेली कित्येक आपले बंधू समाज बांधव या ठिकाणी आहेत, ज्यांची उंची आभाळ एवढी त्यांनी थोडं खाली झुकावं आणि ज्यांचे जन्म मातीत मिळाले त्यांना अलगद उचलून घ्यावं, त्यांना अलगद उचलून घ्यावं. आयुष्याचं ओझं मनामनाचं मनावर घेऊन आपण सारेच जगत असतो, पण आता थोडा वेळ ते विसरा. त्यापेक्षा या बसा, जगणं तर रोजच आहे, थोडा वेळ विसरा. तुमच्या माझ्या जगण्याचा एकमेव स्वामिनी आई चामुंडाचा आदेश आहे असा. आजच्या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत करते आणि यानंतरची सूत्रसंचालनाची धुरा ईश्वर सर यांनी सांभाळायची आहे अशी मी त्यांना विनंती करते. नमस्कार, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. अखिल भारतीय बडगुजर समाज महासमिती व बडगुजर विद्या प्रसारक मंडळ जळगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने अखिल भारतीय बडगुजर समाज वधूवर परिचय मेळावा जळगाव या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व राज्यातून आलेले समाज बांधवांचं मी सहर्ष स्वागत करतो. मी सर्व समाज बांधवांना नम्रतेने विनंती करतो की आपण असं नसतं व्हायचंय, असं उभं राहू नका. आपल्याला आता कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे. अतिशय छान असं आयोजन आपल्याला या जळगाव नगरीमध्ये अनुभवायला मिळतंय आणि खूप वर्षांनंतर असा हा वधूवर परिचय मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि तो अतिशय छान लोकांच्या उपस्थितीत, समाज बांधवांच्या उपस्थितीत आणि वधू आणि वर
ज्यांच्यासाठी आपण हा कार्यक्रम आज घेतलेला आहे त्या सर्वांसाठी फायद्याचा ठरेल यात काही शंकाच नाही. चला तर मग आपण आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. मी व्यासपीठावर प्रमुख मान्यवरांना आमंत्रित करू इच्छितो. त्या सर्व मान्यवरांनी व्यासपीठावर यायचंय. कोण कोऑर्डिनेट करणार सर? लोकेश भाऊ. माननीय श्री सुरेश शिवराम महाले, अध्यक्ष अखिल भारतीय बडगुजर समाज महासमिती, मी यांना विनंती करतो त्यांनी व्यासपीठावर यायचंय. सर, सन्माननीय अण्णासाहेब सुरेश शिवराम महाले, शिरपूर बडगुजर समाजाचे अध्यक्ष, अत्यंत धडाडीचे समाज नेते आहेत. नुकतीच त्यांची अखिल भारतीय बडगुजर महासमितीच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे आणि निश्चितपणे आता एक समाजाला गती आणि दिशा मिळाल्याशिवाय राहणार नाही. एक यशस्वी उद्योजक म्हणून सुरेश महाले साहेबांकडे पाहिलं जातं. अण्णासाहेबांना विनंती करेल आपण स्थानापन्न व्हायचं आहे. सर्व समाज बांधवांना माझा सस्नेह नमस्कार. नमस्कार. धन्यवाद सर. माननीय श्री विकास पुंडलिक बडगुजर, श्री विकास पुंडलिक बडगुजर जळगाव बोर्डिंगचे अध्यक्ष, एक समाज कार्यकर्ते, दानशूर व्यक्तिमत्व म्हणून संपूर्ण खानदेशला परिचित असलेले, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमधून वाटचाल करत विकास शेठ यांनी सर्वांगीण विकास साध्य केलेला आहे. कृपया आपण स्थानापन्न व्हायचं आहे. धन्यवाद सर. माननीय श्री लीलाधर दत्तात्रय बडगुजर, लीलाधर दत्तात्रय बडगुजर जळगाव बोर्डिंगचे ते माजी अध्यक्ष आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली हा वधूवर परिचय मेळावा संपन्न होतो आहे ते अखिल भारतीय बडगुजर महासमितीचे वधूवर परिचय मेळाव्याचे ते अध्यक्ष आहेत, समितीचे अध्यक्ष आहेत. त्यांना विनंती करेल की आपण स्थानापन्न व्हायचंय आणि उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती आहे की या ठिकाणी ज्यांनी खऱ्या अर्थानं योगदान दिलेलं आहे त्या सगळ्यांचं आपण जर टाळ्या वाजून स्वागत केलं तर त्यांनाही कामाचा उरूप येईल. कंजूसी करू नका, कृपया काटकसरी करू नका. आज दिवसभर टाळ्यांचा गडगडाट ऐकायला मिळायला पाहिजे आपल्या सर्वांकडून या ठिकाणी. यानंतर माननीय श्री मोतीराव भोवरे, उद्योजक नाशिक, यांना मी विनंती करतो की त्यांनी सन्माननीय मारुतीराव भोवरे साहेब, यशस्वी उद्योजक नाशिक मध्ये, त्यांनी खऱ्या अर्थानं वाहन निर्मिती क्षेत्रामध्ये आपला विकास साध्य केलेला आहे. दानशूर व्यक्तिमत्व, समाज कार्यासाठी जेव्हा जेव्हा अडी अडचण आली तर मदतीचा हात देणारा हे नाशिक येथील आदर्श व्यक्तिमत्व मारुतीराव भोवरे साहेब, कृपया आपण स्थानापन्न व्हायचं आहे. धन्यवाद सर. माननीय श्री देवराम भटू चव्हाण, उद्योजक नाशिक, सन्माननीय देवराम भटू चव्हाण, मुळगाव मुक्ती, शिक्षण 4थी पास, पण शिक्षणाकडे न पाहता आपल्या कार्यकर्तृत्वाने एक नाशिक शहरामध्ये ज्यांनी एक यशस्वी उद्योजक म्हणून नाव लौकिक केलेलं आहे ते सन्माननीय देवराम भटू चव्हाण या ठिकाणी उपस्थित झालेले. त्यांना मी विनंती करतो की आपण स्थानापन्न व्हायचं. माननीय श्री संजयजी सावकारे, आमदार भुसावळ, उपस्थित नाही, येतील. माननीय सौ हर्षाताई सुधाकर बडगुजर, नगरसेविका नाशिक, त्यांचे बंधू बाळूभाऊ बडगुजर या ठिकाणी आलेले आहेत. सन्माननीय सुधाकर भाऊ बडगुजर, नाशिक शहराचे कार्यसम्राट आणि बडगुजर समाजाची शान असलेले सुधाकर भाऊ बडगुजर हे काही कारणास्तव या ठिकाणी नाही आलेले आहेत आणि सौभाग्यवती हर्षाताई बडगुजर देखील आलेले नाही आहेत. तर त्यांचे बंधू आपले बाळूशेठ या ठिकाणी आलेले आहेत. कृपया व्यासपीठावर आपण यायचं आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. या सर. यानंतर श्री उमेशजी हिरालाल करोडपती, संस्थापक अध्यक्ष बालाजी विद्या प्रबोधिनी पारोळा. सर. आप्पासाहेब
आपण स्थानापन्न व्हायचं आहे. खऱ्या अर्थानं बडगुजर समाजाच्या संघटन कार्याला ज्यांनी गती दिली असेल ते आप्पासाहेबांनी दिली. त्यांचं आपण टाळ्या वाजून स्वागत करायचं आहे. अत्यंत प्रभावी व्यक्तिमत्व, अनेक संस्थांचे ते संस्थापक आहेत आणि विशेषतः आपल्या बडगुजर समाजातील अनेकांना त्या संस्थांमध्ये नोकरी आप्पासाहेबांनी दिलेली आहे. आप्पासाहेबांनी स्थानापन्न व्हायचं आहे. खरोखरच. आणि नेहमी स्मित हास्य देत असतात आपले उमेश सर. यानंतर माननीय श्री बापूराव किसन शेठ बडगुजर, अध्यक्ष बडगुजर समाज उत्कर्ष मंडळ मुंबई. मूळ पिंपळगाव येथील बापूसाहेब अत्यंत प्रतिकूल परिस्थिती, फक्त ITI झालेले आणि ते ITI होण्यासाठी आमचे PD बडगुजर सर यांनी त्यांना सहकार्य केलं. आज स्वतःचा दर वर्षाचा करोडोंचा टर्नओव्हर आहे. नुकताच त्यांनी बडगुजर उत्कर्ष मंडळाचा एक अभिनव उपक्रम, मोठा मेळावा आणि कार्यक्रम घेतला. बापूसाहेब आपण स्थानापन्न व्हायचं. ईश्वर सर, थोडं करेक्शन करतो. बापूशेठ फक्त ITI नाही, ITI करता करता डिप्लोमा केल्यानंतर नोकरीनंतर BE पण झाले आणि त्यांनी स्वतःची एक छोटासा एंटरप्राइजेस, कमलेश एंटरप्राइजेस म्हणून ते करतात. आणि आमच्या बडगुजर उत्कर्ष मंडळाचे लाडके अध्यक्ष ते आहेत. धन्यवाद. रवींद्र त्र्यंबक बडगुजर, उद्योजक पुणे, यांना विनंती करतो त्यांनी व्यासपीठावर यायचं. पुण्याचे यशस्वी उद्योजक आणि समाज कार्यामध्ये त्यांचा नेहमीच सहभाग असतो. जरी पुण्याला असले पण त्यांचा नेहमीच संघटन कार्यासाठी सांगतात की तुम्हाला जे सहकार्य लागेल मी करायला तयार आहे आणि त्यांचं सहकार्य मिळत असतं. यशस्वी उद्योजक सन्माननीय रवींद्र त्र्यंबक बडगुजर आपण स्थानापन्न व्हायचं. माननीय श्री मुरलीधर नारायण बडगुजर, उद्योजक सुरत. या MN पाटील साहेब म्हणून सगळ्यांना परिचित असलेले आमचे मुरलीधर नारायण बडगुजर सुरतचे उद्योजक, त्यांचेही खऱ्या अर्थानं गुजरातमध्ये संघटन कार्य आहे. जेव्हा जेव्हा सहकार्य मिळेल MN पाटील तयार असतात, सहकार्य करतात. त्यांचंही आपण अभिनंदन. बसावं. मान्य श्री आनंदा धोंडू सूर्यवंशी, माजी अध्यक्ष अखिल भारतीय बडगुजर समाज महासमिती. अण्णासाहेब आनंदा धोंडू सूर्यवंशी असतील तर कृपया व्यासपीठाकडे या. काल तब्येत बरोबर नव्हती. आहेत का आलेले अण्णासाहेब? माजी अध्यक्ष येतील ते लेशर. ओके. मान्य श्री माधवराव जानकीराम बडगुजर, माजी अध्यक्ष अखिल भारतीय बडगुजर समाज महासमिती. वर्षी गावाचे माजी उपसरपंच, अखिल भारतीय बडगुजर समाजाचे माजी अध्यक्ष आणि गेल्या 40-45 वर्षापासून खऱ्या अर्थानं समाज संघटन कार्याला त्यांनी वाहून घेतलेलं आहे. पदर खर्चाने देखील ते समाजाला मदत करतात आणि त्यांनी कृपया व्यासपीठाकडे यायचं. मान्य श्री सुरेश मगन बडगुजर चोपडा. आहेत का? चोपड्याचे माजी नगरसेवक सुरेश मगन बडगुजर, माजी अध्यक्ष महासमिती. मान्य श्री दिलीप राघव बडगुजर, उपाध्यक्ष अखिल भारतीय बडगुजर समाज महासमिती. महासमितीचे उपाध्यक्ष, त्याचबरोबर तरुणांचं संघटन, युवकांचे नेते, नंदुरबारचे माजी नगरसेवक सन्माननीय पत्रकार दिलीप राघव बडगुजर आपण कृपया व्यासपीठावर बसायचं. माननीय श्री हिरालाल रघुनाथ बडगुजर, सचिव अखिल भारतीय बडगुजर समाज महासमिती. सन्माननीय HR बडगुजर सर म्हणून सगळ्यांना परिचित आहेत. हिरालाल रघुनाथ शेठ बडगुजर, पत्रकार, त्याचबरोबर एक विचारवंत म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो. महासमितीचे ते विद्यमान सचिव आहेत. अनेक लेख त्यांनी लिहिलेले आहेत. सन्माननीय HR बडगुजर सर आपण बसा. माननीय श्री भगवान लक्ष्मण बडगुजर पनवेल. या माजी अध्यक्ष, माजी उपाध्यक्ष आणि भावी अध्यक्ष भगवान लक्ष्मण सेठ बडगुजर, जरी त्यांचं वय 62 असले परंतु 20 वर्षाच्या व्यक्तीला लाजवतील असं काम त्यांचं असतं. भगवान सेठ या स्थानापन्न व्हा. माननीय श्री प्रवीण पुंडलिक बडगुजर, अध्यक्ष बडगुजर समाज पंचमंडळ अंमळनेर. आहेत का?
अंमळनेर पंचमंडळाचे अध्यक्ष प्रवीण बडगुजर आहेत. या व्यासपीठाकडे यायचं आहे. मान्य श्री विजय शिवराम बडगुजर, नगरसेवक बोधवड तथा समाज अध्यक्ष आहेत का? बोधवडचे नगरसेवक आले. विजय शिवराम सेठ बडगुजर कृपया व्यासपीठाकडे यायचं आहे. एक दानशूर व्यक्तिमत्व म्हणून सगळ्यांना परिचित असलेले मान्य श्री राजेंद्र भालचंद्र बडगुजर, माजी सचिव अखिल भारतीय बडगुजर समाज महासमिती, कुसुंबा गावाचे माजी उपसरपंच, वर्तमान कुसुंबा हायस्कूलचे उपमुख्याध्यापक आणि महासमितीचे माजी सचिव की ज्यांनी खऱ्या अर्थानं महासमितीला ऊर्जित अवस्था निर्माण करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे, ते राजेंद्र भालचंद्र सेठ बडगुजर. कृपया आपण व्यासपीठाकडे यायचंय, स्थानापन्न व्हायचंय. मान्य सौ भावना सुनील बडगुजर, महिला समिती प्रमुख, अखिल भारतीय बडगुजर समाज महासमिती, छत्रपती संभाजीनगर. सौभाग्यवती भावना सुनील बडगुजर यांचं खरं म्हणजे ओळख करणं आणि त्यांच्या कामाविषयी बोलणं अपूर्ण आहे. आमचे सुनील भाऊ बडगुजर पोलीस हेड कॉन्स्टेबल औरंगाबादला असतात. समाजाचं कुठलंही काम असो, रात्री बेरात्री दोघंही जण तयार असतात आणि समाज कार्यामध्ये त्यांचा फार मोठा वाटा आहे. मान्य श्री सुनील रमेश बडगुजर, समाजसेवक, छत्रपती संभाजीनगर. सुनील शेठ बडगुजर समाजसेवक, छत्रपती संभाजीनगर, धडाडीचे कार्यकर्ते आहेत. मी सुरुवातीला सांगितलं. मान्य श्री प्राध्यापक ईश्वर हरिश्चंद्र बडगुजर, मुक्टी. ईश्वर झाले. मान्य श्रीमती सुरेखा संजय बडगुजर, पंचायत समिती सदस्य, आमच्या भागण्याच्या पंचायत समिती सदस्य सुरेखाताई संजय बडगुजर. ही पंचायत समितीमध्ये ग्रामीण भागातला आवाज उठवण्यासाठी ज्यांनी खऱ्या अर्थानं आपलं योगदान दिलेलं आहे, ताईंना मी विनंती करेल आपण व्यासपीठावर यायचं. मान्य श्री नरेंद्र रामदास बडगुजर, अध्यक्ष लोहारी. आमचे लोहारीचे नरेंद्र रामदास बडगुजर महाराष्ट्रातला कुठला समाज आहे असं ओळखत नाही, एक धडाडीचे कार्यकर्ते म्हणून त्यांचं नाव आहे. विशेषतः समाज संघटन कार्यामध्ये त्यांचं योगदान आहे. त्यांच्या आज प्रमुख उपस्थितीमध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्राचं एक मुख्यमंत्रीसह अनेक मान्यवर या ठिकाणी आलेत. मी नरेंद्र भाऊंना विनंती करतो, बसा. मान्य श्री ज्ञानेश्वर नत्तू बडगुजर, अध्यक्ष नत्तू अण्णा प्रतिष्ठान बोराडी. समाज संघटन कार्यामध्ये ज्यांनी उभं आयुष्य खर्च केलं, गोरगरिबांना मदतीचा हात दिला, ते स्वर्गीय नथू नामदेव बडगुजर बोराडी यांचे ते सुपुत्र आहेत. त्यांचा वसा आणि वारसा त्यांनी चालवलेला आहे. त्यांचं सहकार्य आपल्याला वेळोवेळी मिळत असतं. मी ज्ञानेश्वर नथू बडगुजर उर्फ नानासाहेबांना विनंती करेन आपण व्यासपीठावर बसायचं. मान्य श्री हिरालालजी दोडे, बरानपूर. दोडे साहब आइए. बडगुजर समाजाची बुलंद तोफ, मुलुक मैदान तोफ की जी मध्य प्रदेशमध्ये त्या तोफेचा एक बुलंद आवाज आहे, ते हिरालालजी दोडे या. मान्य श्री सुनीलजी कोटवे, अध्यक्ष सकल पंच बडगुजर समाज बरानपूर. सुनीलजी दोडे साहेब बरानपूरचे बडगुजर समाजाचे ते अध्यक्ष, त्यांचंही सहकार्य असतं. मान्य श्री शांताराम पुंडलिक बडगुजर, जळगाव. प्रशासन कसं चालवावं, पूर्ण जळगाव युनिव्हर्सिटी नंतर मुंबई युनिव्हर्सिटी कर्मचाऱ्यांना कशा पद्धतीने काम करण्यास तयार ठेवावं, एक प्रभावी विचारवंत म्हणून ज्यांच्याकडे आम्ही पाहतो ते प्राध्यापक शांताराम पुंडलिक बडगुजर, मूळ ते पिंपळगावचे आहेत, जळगावला असतात. कृपया साहेब आपण बसा. मान्य श्री मनोहर बन्सीलाल बडगुजर, फागणे. फागणे येथील आमचे मनोहर बन्सीलाल शेठ बडगुजर जिल्हा परिषदमध्ये उच्च पदावर कार्यरत होते. जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या संघटनेचे ते अध्यक्ष, पदपेढीचे अध्यक्ष. आणि या ठिकाणी मला आवर्जून उल्लेख करावा लागेल की धुळे जिल्हा महानगरपालिकेच्या इतिहासामध्ये त्यांच्या सौभाग्यवती आमच्या
सुनंदाताई मनोहर बडगुजर नगरसेविका म्हणून निवडून आल्या. खऱ्या अर्थानं मनोहर शेठ आपण कृपया इकडे या. मान्य श्री डॉक्टर अतुल बडगुजर शिरपूर. डॉक्टर अतुल बडगुजर शिरपूर येथील एक निष्णात डॉक्टर म्हणून गोरगरिबांना मदतीचा हात देणारे, सहकार्य करणारे आणि समाज संघटनांमध्ये त्यांचा नेहमीच भाग असतो. कृपया आपण व्यासपीठाकडे यायचे. मान्य श्री भगवान दत्तात्रय बडगुजर कार्याध्यक्ष बडगुजर समाज पुणे. भगवान सेठ, आपल्या नेतृत्वाखाली पुण्याला एक वधूवर परिचय मेळावा झाला. भव्य दिव्य आणि उत्कृष्ट असं वधूवर परिचय मेळाव्याचं आपण आयोजन केलं तुमच्या टीमने. आपण कृपया व्यासपीठाकडे यायचंय. मान्य श्री सुधीर तुळशीराम बडगुजर धुळे. सुधीर भाऊ, धुळे शहरामध्ये आणि बडगुजर समाज संघटनमध्ये सुधीर भाऊंचं नेहमीच सहकार्य असतं, मार्गदर्शन असतं. रचना हॉलचे प्रमुख आणि संघटक म्हणून, महासमितीचे संघटक म्हणून सुधीर भाऊ आहेत. मी त्यांना विनंती करेल आपण व्यासपीठावर यायचं आहे. मान्य श्री अशोक सीताराम बडगुजर धुळे. धुळे बोर्डिंगचे विद्यमान सचिव, 24 तास 12ही महिने बडगुजर बोर्डिंगसाठी स्वतःला झोकून देणारे, आज तब्बल 15 लाख नफ्यामध्ये असलेली, शिल्लक असलेली आमची बडगुजर बोर्डिंग, त्याचे खरे सूत्रधार आमचे अशोक शेठ यांनी कृपया बसून घ्यायचे. कीर्ती महेंद्र बडगुजर पुणे. पुण्याच्या कीर्तीताई या ठिकाणी उपस्थित आहेत. समाज संघटन कार्यामध्ये ताईंचा सहभाग असतो. या ताई. आणि लोकेश रवींद्र कोतवाल पुणे. या कार्यक्रमाचं आयोजन नियोजनामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा आहे, युवकांचं संघटन ज्यांच्याकडे आहे, ते आमचे लोकेश भाऊ बडगुजर. कृपया आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. थँक्यू. धन्यवाद. सर्व मान्यवरांचे व्यासपीठावर मी सर्वांचं स्वागत करतो. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या सर्व मान्यवरांसाठी. धन्यवाद. राजेंद्र नवालकर साहेब यांनी कृपया व्यासपीठावर यावं असे त्यांना विनंती करतो. आणि समाज बांधवांना मी सांगू इच्छितो, कदाचित तुम्हाला वाटत असेल की बुवा हा वधूवर परिचय मेळाव्याचा कार्यक्रम आहे आणि स्टेजवर हे इतकी लोक बोलवून राहिली, तर एक थोडक्यात सांगतो. हे आपण ज्या टेंट खाली आत बसलेलो आहोत, हे या मान्यवरांच्या यांच्या दातृत्वामुळे आपण बसलेलो आहोत. आणि जे पुस्तक आज आपण देणार आहोत 250 रुपयाला, ते आपण नुकसानमध्ये देत आहोत. पुस्तकाची किंमत जवळपास 210 रुपये, परत आणण्याचा नेण्याचा खर्च, अधिक आपण जेवण देत आहोत. म्हणून कृपया आपण आपल्याकडून खूप काही सहकार्याची अपेक्षा मी करतो. थोडासा कार्यक्रम सत्काराचा, ज्यांनी समाजासाठी योगदान दिलेलं आहे त्यांचा हा सत्कार करणं हे आपलं कर्तव्य बनतं. म्हणून आम्ही थोडक्यात थोड्या वेळात सत्काराचा कार्यक्रम आटोपण्याचा प्रयत्न करू. तरी कृपया आपण सर्वांनी सहकार्य करावे ही विनंती. आजच्या आपल्या वधूवर परिचय मेळाव्यासाठी आमंत्रित प्रमुख मान्यवरांना मी आता आमंत्रित करतो आणि त्या सर्वांनी या आपल्या पुढे जे सोफा आहे त्या ठिकाणी येऊन आसनस्थ व्हायचं आहे. मान्य श्री भालचंद्र विठ्ठल साळुंके. धन्यवाद सर. या पटपट